मला वाटतं की तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहे। त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। आज आपल्या नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यांचा या ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली। प्रत्येक जिल्ह्याचा सविस्तर आढावा पक्षाच्या सचिवांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचे नेते म्हणून माननीय गुलाबराव पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये माननीय उदयजी सामंत साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। प्रामुख्याने शिवसैनिक नोंदणी सक्रिय सभासद नोंदणी हा विषय त्या ठिकाणी फोकस करण्यात आलेला आहे। आतापर्यंत अतिशय समाधानकारक नोंदणी झालेली आहे, परंतु आणखी प्रभावी नोंदणी त्या ठिकाणी झाली पाहिजे असा निर्णय या बैठकांमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे। संघटनात्मक बांधणीसाठी जिल्ह्याचं पालकमंत्री पद असणं अपेक्षित आहे असा सूर कार्यकर्त्यांचा। अरे बाबा, आम्ही पालकमंत्री पदाच्या संदर्भात एवढी करतो की बाबा जसे सगळे प्रश्न सुटले आणि एवढाच एकमेव प्रश्न शिल्लक राहिलेला नाही दादा, आणि नाशिककरांच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा आहे, कारण पालकमंत्री नसल्यामुळे अनेक कामं जिल्ह्यातले अडून राहिलेले आहेत। आणि आजच्या या बैठकीच्या निमित्ताने शिवसेना पक्ष बांधणीच्या संदर्भामध्ये खूप चांगले निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि अगदी बूथ प्रमुखपर्यंत पदाधिकारी संलग्न संघटना यांची नियुक्ती करणं आणि जो मूळ विषय आहे की शिवसैनिक नोंदणी आणि सक्रिय सभासद नोंदणी याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असा निर्णय झालेला आहे। 7 महिने झाले घोडंपुढे आडलंय पालकमंत्री पदाचं। गिरीश महाजन यांनी असं म्हटलं की नाशिकमध्ये आम्ही 100+ नारा देणार आहोत, 100+ आमचे नगरसेवक येतील। आजच्या बैठकीत तुमच्याकडनं असं काही सांगण्यात आलंय का? कार्यक्रम लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येक पक्षाला त्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे। आत्ताच्या घडीला माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत, महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार। शिंदे साहेब जो अंतिम आदेश देतील त्याचं पालन आम्ही करू। पण जर समजा स्वबळावर लढाईची वेळ आली तर आपली तयारी आहे का? आजच्या बैठकीत काय वाटतं एकूण परिस्थिती? तुम्ही जर बघितलं असेल तर उत्साह मला वाटतं की मी बोलण्यापेक्षा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आजच्या बैठकीत जर भाजप 122 लढली तर आपली पण तयारी आहे असं देखील आपण वक्तव्य इथे केलेलं होतं। ही सर्व तयारी आहे आता शिवसेनेची। मी आपल्याला असं सांगितलं की प्रत्येक पक्षाला त्याचा पक्षाचा विस्तार करण्याचे अधिकार आहेत, संघटना बांधणीचे अधिकार आहेत, तसा शिवसेनेला पण आहे। दादा 15 ऑगस्टला पालकमंत्री जिल्ह्याचे ध्वजारोहण येणाऱ्या 15 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरं संपन्न केलं जाणार आहे। गाव पातळीवरचे सर्व नागरिक, सर्व विद्यार्थी, आमचे शिक्षक बांधव यासाठी गेल्या काही दिवसांच्या पासून त्याचं प्रॅक्टिस आणि मेहनत करतायत। या आनंद सोहळ्यामध्ये आपण पण सहभागी व्हावं असं मी विनंती आवाहन करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।